रूपा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी धमाधमान हाका गाडी डमरू कशाला आणला? आमच्याकडे गणपतीची तयारी सुरू झाली आणि वाजवायची पण तयारी सुरू झाली ना, काय रे चिनो? हा आम्ही आता टेबल बनवायला घेतो. आज आहे शुक्रवार, हरतालिकेचा दिवस. आमच्याकडे गणपतीची तयारी सुरू झाली. आता डेकोरेशनची तयारी सुरू केली आहे. आणि हे जेवतायत आणि ही जे डेकोरेशन बनवते आणि ही फक्त नाचते इकडे तिकडे बस. तर आता आमची डेकोरेशनची तयारी सुरू केली आहे. हे आम्ही घरीच बनवतोय डेकोरेशन. ही आयडिया आहे राणीची दरवर्षीप्रमाणे. हे बघा, हे फुलं घेऊन नाचते सगळीकडे फक्त. काय करतोयस माऊ? काय करतेस? फुलं लावताय. फायनली हा टेबल पूर्ण अटॅच करून झालाय. तर हे बघा, हे असे नट बोल्ट हे फिट केलेत. हे असे, हे कसं आहे, कम्फर्टेबल आहे एकदम. आणि हे नंतर आपण काढून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला दरवर्षीला जेव्हा गणपतीला पाहिजे तेव्हा आपण हे अटॅच करून फक्त हे उभं करायचं असं हे टेबल. म्हणजे कुठे जागा अडत नाही. सो हे खूप बरं आहे. त्याच्यावरती शीट लावायची आहे. तर आता हे गेलेत आणायला शीट, ह्याच्यावरती लावण्यासाठी.
तर बघूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पूर्ण टेबल हा कसा दिसतोय ते. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे. ही ऍक्च्युली फुलं नाही, आमची गेल्या वर्षीची होती. आणि ही जी शीट आहे ना, ही खालची ती चिनूमाऊच्या बर्थडेला तुम्ही बघितलं असेल तो ब्लॉग. त्याच्यामध्ये ही जी रिंग होती ना, त्यालाच आम्ही हे डेकोरेशन करतोय पूर्ण. सो असं काही वेगळं आम्ही आणलं नाहीये. फुलं पण ही गेल्या वर्षीचीच होती आमच्याकडे. फक्त ही पिंक फुलं जी आहे पूर्ण, ती फक्त आम्ही नवीन आणली. सो म्हणूनच मी तुम्हाला हे पूर्ण डेकोरेशन झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी.